एकही काटा नसलेला घोल मासा खाताना असं वाटतं आपण मटण किंवा चिकनच खातो, इतका भारी जबरदस्त हा घोल माशाचा रस्सा लागतो. तर हा रस्सा बनवण्यासाठी अगोदर घोल मासाला स्वच्छ धुवायचं, नंतर त्याच्यावरती हळद, मीठ, मसाला, कोथिंबीर टाकायची आणि सगळं मॅरिनेट करून एक 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं. म्हणजे या माशाची चव अजून भारी लागते. वाटण बनवण्यासाठी ओलं खोबरं घ्यायचे, कोथिंबीर, आलं आणि लसूण याची पेस्ट तयार करून घ्यायची. पातेल्यामध्ये तेल टाकायचं, नंतर भरपूर सारा टेचून घेतलेला लसूण कढीपत्ता टाकायचा आहे, घरचं लाल तिखट टाकायचं आहे, तसंच काश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा. थोडंसं पाणी टाकायचं मसाला शिजण्यासाठी, म्हणजे याला तेल चांगलं सुटलं जातं आणि मसाला व्यवस्थित असा फ्राय होतो. मसाला मस्त फ्राय झाला, तेल देखील सुटलं त्याला. नंतर याच्यामध्ये मी मला जेवढं पाहिजे ना रस्सा तेवढं पाणी ॲड करून घेतलं, तेही गरम. थोडंसं चिंचेचा कोळ याच्यामध्ये ॲड करून घेतला आहे मी. नंतर माशाचे तुकडे मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेत, एक उकळी काढून घेतली, चिरलेली कोथिंबीर त्याच्यावरती टाकली, मस्त जबरदस्त रस्सा आपला झालेला आहे, खाण्यासाठी तयार.